सदरचा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार रमाकांत देशपांडे सर यांच्या छत्रपती शिवरायांचे पराक्रमी शिलेदार या पुस्तकामधून घेतलेला आहे. आपले खूप खूप आभार. इतिहासातील एक सुवर्णपान की ज्यांच्यामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी सर्वत्र कीर्ती पसरली. सय्यद बंडाचा हात वरच्यावर छाटून महाराजांचे प्राण वाचवणारी जीवा महाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुकत्याच स्वराज्याची स्थापनेला सुरुवात केली होती. आता जवळजवळ सारा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आला होता. सर्व गड किल्ले स्वराज्यात सामील झाले होते. प्रत्येक गड किल्ला मजबूत झाला होता. आता राजांचे लक्ष महाराष्ट्राबरोबरच कर्नाटककडे वळणार होते. आता राजांना विजापूरच्या आदिलशहाला धडा शिकवायचा होता. कारण याच आदिलशहाने शहाजी राजांना कैद करून अपमानास्पद वागणूक दिली होती. शिवाजी राजांना याचा सूड घ्यायचा होताच. त्यांनी विजापूरच्या मोहिमेची तयारीही सुरू केली होती. ही वार्ता त्यांच्या गुप्तहेराकडून आदिलशहाला समजताच आदिलशहा संतापला. त्याने आता शिवाजी राजांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. सर्व सरदारांना बोलावून घेतली. दरबार भरवला. त्यांचे सर्व सरदार शूर पराक्रमी होते म्हणून त्यांनी भर दरबारात सर्वांना आव्हान केले. त्या मराठ्यांना शिवाजी राजांना पकडण्यासाठी कोण जातोय, पण कुणीच तयार होईना. शिवाजी राजांना पकडण्यासाठी आपला जीव धोक्यामध्ये कोणी घालण्याचा तयार नव्हता. सगळा दरबार शांत होता. कुणीच या मोहिमेवर जाण्यासाठी तयार होत नव्हते. हे पाहून आदिलशहाचा संताप आता आणखीनच वाढला होता. तो आता खूपच चिडून बोलू लागला. तरीही स्वतःला शूर पराक्रमी समजणारे सरदार मानाखाली घालून गपचूप बसूनच होते. कारण शिवाजी राजांशी टक्कर घेण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. त्याच वेळी सर्वांचे लक्ष प्रवेशद्वारांकडे गेले. प्रवेशद्वारातून एक धिप्पाड राखट चेहऱ्यांचा सरदार छाती पुढे काढून ताठ मानेने दणादण पावले टाकीत आदिलशहाच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने मुजरा केला आणि गर्जना करीत म्हणाला, जहापनाह, तो शिवाजीराजे असा कोण लागून गेलाय? मला आज्ञा द्या. मी त्याला जिवंत किंवा त्यांचा मुर्दा तरी आपल्या समोर सादर करतो. असे म्हणून समोरच्याच तबकात ठेवलेला विडा उचलला. हा कोण होता राखड धिप्पाड सरदार? त्या सरदारांचे नाव होते अफजल खान. जेवढा शूर तेवढाच क्रूर. आपल्या प्रचंड ताकदीवर त्याने अनेक लढवया जिंकल्या होत्या. त्यामुळे बादशहाचा तो आवडता सरदार झाला होता. अफजल खानाच्या पराक्रमावर त्याचा विश्वास होता. बादशहाने दरबारात त्यांचा मोठा सत्कार केला. त्याच्याबरोबर 50,000 सशस्त्र सैन्य, तोफा, अश्वदल, अफाट दारुगोळा दिला. सोबतीला त्याचा मुलगा फाजल खानही होता. तसाच मुसे खानही होता. तसेच हसन, याकूब हे सरदारही होते. एवढी प्रचंड फौज घेऊन अफजल खान मोठ्या गुरमीत निघाला. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी गावेच्या गावी लुटली, जाळपोळ सुरू केली, मंदिरे उद्ध्वस्त केली, मूर्ती फोडल्या. मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे दैवत असलेली तुळजाभवानीची मूर्तीही फोडली. या सर्व वार्ता शिवाजी राजांच्या कानावर येत होत्या. ते ऐकून त्यांचे हृदय चिरत होते. त्यावेळी राजे राजगडावर होते. पण राजगड पाहिजे तेवढा सुरक्षित नव्हता. सुरक्षित होता तो फक्त प्रतापगड. शिवाजीराजांनी प्रतापगडावर जाण्याचे ठरवले. आईसाहेबांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन राजे प्रतापगडावर आले. त्यांनी आपल्या सर्व सरदारांना प्रतापगडावरच बोलावून घेतले. सल्लामसलती सुरू झाल्या. वेळ खूपच कठीण होती. अफजल खानाशी लढणे तर अशक्य होते, कारण त्यांची फौज फारच मोठी होती. आता खानाशी समझोता करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यासाठी खानाला भेटणे आवश्यक होते. पण शिवाजीराजे खानाला पक्के ओळखून होते. तो कपटी, क्रूर, दगाबाज हे राजांना माहीतच होते. त्यामुळे आपण खानाच्या भेटीस जाण्याऐवजी आपणच त्यास प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटावयास बोलवावे असे ठरले. आणि आपण खानाला खूप घाबरतो असे नाटक करवण्यास सुरुवात केली. शिवाजीराजे आपल्याला घाबरला आहे म्हणून खानानेही प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास होकार दिला. पण शिवाजीराजांचा डाव वेगळाच होता. त्यांनी आपल्या किल्ल्यावर थोडे थोडे सैन्य ठेवून बाकीचे सर्व प्रतापगडे बोलावून त्यांना जावळीच्या जंगलात लपवून ठेवले. सर्व सरदारांना सर्व योजना नीटपणे समजावून सांगितली. अखेरीस खानाच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीचा नियम अटी ठरल्या. प्रत्येकाने आपल्या बरोबर फक्त एकच अंगरक्षक ठेवावा असे ठरले. शिवाजी राजांनीही आपल्या बरोबरही एकच अंगरक्षक घेतला. त्याचे नाव होते जीवा महाला. अफजल खानाचा होता सय्यद बंडा.
शिवाजीराजांचा हा अंगरक्षक जुवा महाला होता कोण? तर जुवा महाला हा राहणारा होता प्रतापगडाजवळ असलेल्या महाबळेश्वराचा. त्याच्या वडिलांचे नाव होते देव महाला. जुवा महाले मूळ आडनाव हे सपकाळ, पण त्या भागात न्हाव्याला महाला म्हणत असत, म्हणून त्याचे आडनाव महाला हे सुरू झाले. जुवा महालांचे वडील जेध्यांकडे चाकरीत होते. त्याच्यानंतर मग जीवाही त्याच्या चाकरीत रुजू झाला. काही दिवसांनी शहाजीराजे त्याच्या हुकमानुसार बंगळुरूहून पुण्यास आलेल्या कान्होजी जेधे यांच्याबरोबर जीवाही आला होता. पुढे तो शिवाजीराजांच्या सेवेत रुजू झाला. जुवा महाला शरीराने दणकट होता, उंचापूर होता, मुख्य म्हणजे निधड्या छातीचा बेडर होता. शिवाजीराजांना जुहा पहिल्यापासून आवडत होता. ते नेहमी आपल्या कुठेही जाताना आपल्या बरोबरच ठेवत. जिवाजी तलवारीबाजीही उत्तम होती, त्यामुळे तो शिवाजीराजांचा खास अंगरक्षक झाला होता. म्हणून अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्यांनी आपला अंगरक्षक म्हणून जुवा महाला यांची निवड केली होती. अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या खास शामियानात खान हजर झाला. राजेही जुवा महाला यास बरोबर घेऊन शामियानात आले. खानाने आपले दोन्ही हात पुढे पसरून शिवाजीराजांना गळाभेटीस बोलावले, पण खानाने राजांना आपल्या डाव्या कुशीत जोराने दाबून धरले आणि आपल्या कमरेचा खंजीर काढून राजांच्या पाठीवर जोराने वार केला. पण राजांनी आपल्या अंगरख्यात आतून चिलखत घातलेले असल्याने तो खंजीर चरचरत घसरला. फक्त राजांना अंगरखा फाटला, पण राजे सावध झाले. खानाचा आपल्याला ठार करण्याचा हेतू त्यांच्या लक्षात आला, पण तेही सावध झाले. आता राजे खानाला मुळीच सोडणार नव्हते. राजांनी आपल्या कमरेतल्या शेल्यात लपवलेल्या वाघनखे बाहेर काढून आपल्या सर्व शक्तीनिशी खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळाच बाहेर काढला. रक्ताचा लोंढा बाहेर पडला. खान मोठ्यांना ओरडला, दगा दगा. खानाचा हा आवाज ऐकून त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा हा आपल्या तलवार उपसून शिवाजीराजांच्या अंगावर धावून आला. त्याला पाहताच जुवा महालाही धावला आणि त्यांनी आपल्या तलवारीच्या एकाच धावाने सय्यद बंडाचा तलवार धरलेल्या हातच कापून काढला. आपल्या पोटावर हात दाबून खान शामियाना बाहेर पडून आपल्या पालखीकडे धावू लागला. पण बाहेर राजांचा दुसरा अंगरक्षक संभाजी कावजी उभा होता. तो खानाला जिवंत सोडणार नव्हताच. खान पालखीत बसत असतानाच संभाजी कावजीने आपल्या तलवारीच्या एकाच घावात खानाचे डोके जोडवले. हुशारकी मारीत आलेल्या खानाचा असा शेवट झाला. पण शिवाजीराजांचे प्राण कुणी वाचवले होते? जुवा महालेने. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. जुवा महाले जो पराक्रमी केला, ही हिम्मत दाखवली, त्याची बक्षीस म्हणून त्याला साकर हे गाव इनाम म्हणून दिले. तेव्हापासून ते आजपर्यंत अजूनही आपल्या मुखावर आहे, होता जुवा म्हणून वाचला शिवा. असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पराक्रमी रत्न. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.